एकतर मला असं वाटतं की मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कुठलाही विषय तो पर्सनली घेतला नाही पाहिजे. आम्ही जे बोलत होतो ते सरकार ज्या पद्धतीने खराब क्वालिटीचं काम करत आहे, महाराष्ट्रातल्या बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली जातात आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं निकृष्ट क्वालिटीचं काम केलं जातं. खरं तर सुरुवात कुठून झाली तर मिसिंग लिंकवरचे खड्डे सामान्य लोकांनी त्याचे व्हिडिओ काढले, फोटो काढले आणि मोठ्या प्रमाणात ते प्रसिद्ध झाले. लोकांमध्ये त्याची इतकी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही व इतर पक्षातल्या नेत्यांनी ते विषय आपल्या सर्वांसमोर मांडले, अधिवेशनात मांडले. खरं तर मला आश्चर्य वाटलं ते बोलत असताना त्यांच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्रावर टीका केली असं त्यांना वाटत असेल तर कुठं ना कुठेतरी हे योग्य नाही. कारण अनेक वर्षांपूर्वी त्यांनी एक भाषण केलं होतं की ठाकरेंवर जर चर्चा झाली म्हणजे महाराष्ट्र नाही, शरद पवारांवर चर्चा झाली म्हणजे महाराष्ट्र नाही. मग तुमच्यावर आम्ही चर्चा करतो, तसं बघलं तर आम्ही महाराष्ट्रावर चर्चा करतो, नाही तर महाराष्ट्राची त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचा अपमान करतो असं होत नसतं. त्यामुळे त्यांनी तो विषय इतका पर्सनल का घेतला हे आम्हाला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही. पण विषय एवढाच आहे की या बाबतीत तुम्हाला चीड येते. मग जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान काही तुमच्यातल्या लोकांनी केला, त्याच्याचबरोबर आपण बघितलं महात्मा फुलेंचा अपमान तुमच्या काही लोकांनी केला आणि सांगलीच्या तुमच्या संघटनेच्या एका व्यक्तीने केला. मग तेव्हा तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? तुकोबरायांचा अपमान झाला, ज्ञानोबांचा अपमान झाला, तो तुमचा अपमान नाही का? त्यामुळे सोयीची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज ते घेत आहेत, मला असं वाटतं ते योग्य नाही. त्यामुळे त्यांनी भाषणामध्ये विरोधकांना म्हणजे आम्हाला भाड्याचे टट्टू म्हणले का टट्टू बोलत असताना तो शब्द त्यांच्याकडनं चुकला हे आम्हाला माहित नाही. पण हे जे काय आहे ते त्या पदाला शोभणारं नाही. आम्ही या मुख्यमंत्री साहेबांकडे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एक अभ्यासू वकील असणारा एक नेता त्या ठिकाणी बघत असतो आणि त्यांच्याकडनं शब्दाचा खेळ आणि विरोधकांना म्हणजे या जगात, या भारतामध्ये, या राज्यामध्ये लोकशाही राहावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो. आणि आम्ही जर भूमिका या सरकारच्या विरोधात मांडत असतो आणि आम्हाला अशा शब्दात त्याचा उल्लेख करत असतील तर हे योग्य नाही, हे महाराष्ट्राला न शोभणार आहे असं आमचं मत आहे. कर्जत नगर परिषदेमध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तुम्ही आणि राम शिंदे जे कर्जत टीका करत एकमेकांवर त्यांची युती झाली आणि भाजपच्या नगरसेविकेचा छानदेशी झाली, बिनविरोध निवड झाली आहे. काय सांगाल या अजब घडवणुकीबद्दल? शेलार मॅडम ज्या आहेत त्या कुठल्या चिन्हावर निवडून आल्या त्याचा अभ्यास तुम्ही थोडासा करा. महाराष्ट्रातले विषय मांडत असताना, शेतकऱ्यांचे विषय मांडत असताना, युवांचे, विद्यार्थ्यांचे विषय मांडत असताना तिथं जे काही राजकारण चाललेलं आहे ते सुद्धा नगरपालिकेमध्ये त्याच्याकडे माझं खूप काही लक्ष नव्हतं. तिथे असणाऱ्या आमच्या सगळ्या नगरसेवकांनी तो घेतलेला निर्णय आहे. पण ज्या अध्यक्ष झाल्यात त्या काय भाजपच्या पक्षावर अध्यक्ष त्या ठिकाणी झालेत नाही, त्या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले नाहीत. त्यामुळे तिथल्या लोकल राजकारणामध्ये आत्ता तरी मी काही लक्ष दिलेलं नाही. डोंबिवलीच्या प्रकरणामध्ये तुम्ही कसं बघता? अद्याप त्या आरोपी जो आहे तो ठाण्याला त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे, काय आढावा पोलिसांकडून वाचवलं जातंय? एक तर आम्ही जाऊसपर्यंत 3 लोकांना अटक झाली होती. पण हा जो कॉर्पोरेटर आहे नगरसेवक म्हात्रे जो गुंड प्रवृत्तीचा आहे त्याला तोपर्यंत अटक झाली नव्हती. कहर बघा, आमदारांना खासदारांना सिक्युरिटी दिली जाते पण हा म्हात्रे ज्याच्यावर अनेक केसेस आहेत चुकीच्या प्रवृत्तीचा नाहीतर क्रिमिनल प्रवृत्तीचा हा व्यक्ती, त्याला सुद्धा पोलिसांनी तिथं सिक्युरिटी आधीपासून दिली होती आणि तो सापडत नव्हता असं ते सांगतात. पण सकाळ म्हणजे मी जाण्यापूर्वी सकाळी मीडियांशी त्यांनी चर्चा केली होती. आम्ही गेलो, आम्ही अल्टिमेटम दिला, डॉक्टरांनी अल्टिमेटम दिला. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्याला ताब्यात घेतलं नाही तर दुसऱ्या दिवशी आम्ही आंदोलन करू आणि बस शेवटी संध्याकाळी 4-5 वाजता त्याला ताब्यात घेतलं. आता त्यांनी काय केलं होतं तर डॉक्टरांना मारलं होतं.
डॉक्टरांना खालच्या लेवलला जाऊन शिवीगाळ केली होती. आणि मग शेवटी जेव्हा त्याला पोलिसांनी पकडलं त्याने काय सांगितलं, अरे माझ्या छातीत दुखायला लागले. आणि मग तो गेला दवाखान्यात. म्हणजे कोणाकडे गेला? डॉक्टरांकडेच गेला ना. खरंच त्याला आरोग्याची अडचण असेल तर डॉक्टर सेवा देतील, पण खोटं नाटक करून जेलमध्ये जाऊ नये म्हणून डॉक्टरांचं त्यांनी नाही तर दवाखान्यात जाण्याचा तो प्रयत्न केला असेल तर तिथले असणारे डॉक्टरांनी खरा रिपोर्ट द्यावा आणि त्याला ताबडतोब जेलमध्ये टाकण्याची खरं तर जरूरत आहे. पण आमचं मत आहे त्याच्या पाठीमागे शासनातले मोठे नेते असल्यामुळे त्याला बरखास्त दिला जातोय. मला असं वाटतं लवकरात लवकर त्याला जेलमध्ये टाकून तो विषय त्या ठिकाणी संपवावा. रवींद्र चव्हाण यावर काही दादा, भाष्य करताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे की भारत शेतीमुळे नाही तर स्टार्टअपमुळे सोनेकी चिड्या म्हणून ओळखलं जातं. म्हणजे शेतीचं कुठलंही योगदान नाही, केवळ स्टार्टअपमुळे भारताला ओळखलं. लोढा साहेबांना म्हणाव मग तुम्हाला महाराष्ट्र कळला नाही आणि देश सुद्धा तिथं कळलेला नाही. आज सोशल मीडियावर जे चाललंय आणि ते बघितल्यानंतर तुम्ही जर म्हणत असाल स्टार्टअपमुळे हा देश घडलाय, हे म्हणजे खरं तर हास्यास्पद आहे. कदाचित त्यांचं अज्ञानच त्या बाबतीतलं आपल्याला असं म्हणावं लागेल. कारण का आपला देश हा कृषीप्रधान आहेच. या देशातला शेतकरी कष्ट करतो म्हणून या देशातले लोक हे कुठंतरी अन्न खाऊ शकतात. नाहीतर तेलही आपल्याला इम्पोर्ट करावं लागते, बऱ्याच काही गोष्टी आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात. जर धान्य आपल्याला इम्पोर्ट करावं लागलं तर काय परिस्थिती तिथे राहील. अहो, स्टार्टअपच्या प्रमुख लोकांना नाहीतर स्टार्टअपच्या मालकांना सुद्धा जर विचारलं की भारत देश हा काय आहे तर ते म्हणते कृषी प्रधान आहेत. त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे निषेध करण्यासारखं आहे. पण हे करत असताना आम्ही हे म्हणत नाही जो युवा पिढी आज स्टार्टअपमध्ये गुंतलेला आहे त्याचं सुद्धा तितकंच महत्व आहे जेवढं शेतकऱ्याचं महत्व आहे, जेवढं मजुराचं महत्व आहे. प्रत्येक देशाचा नागरिक हा महत्वाचा आहे. त्यामुळे देत असताना कोणातरी खुश करण्यासाठी आणि नंतर जाऊन कदाचित ते म्हणले असतील सगळ्यात जास्त स्टार्टअप मोदी साहेबांच्या काळामध्ये झाले. त्यामुळे सगळं श्रेय मोदी साहेबांनाच त्या ठिकाणी द्यावं. ते म्हणले नाही म्हणले मला माहित नाही, पण त्यांचा उद्दिष्ट तोच असावा असं आपल्याला म्हणावं लागेल. देत असाल तर चांगले तुमचं सरकार आहे. मग फक्त पदवी देण्यापेक्षा अजितदादांना न्याय का दिला जात नाही याच्यावर पण प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारा. सीआयडी काय करत नाही, सीबीआयकडे ही केस दिली जात नाही आणि कुठंच काय होत नसेल तर आमची तर मागणी आहे की कुठेतरी ज्युडिशियल एन्क्वायरी त्या ठिकाणी झाली पाहिजे. कारण का या दादांच्या केसबद्दल अधिवेशनात आम्हाला आश्वासन देऊन सुद्धा जर शासन आणि प्रशासन या बाबतीत काहीच करत नसेल तर आम्ही जे म्हणतो ते खरे 100% याच्यामध्ये काळबेळ आहे. 28 तारखेला मुंबईमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेऊन अजून जे आमच्याकडे पुरावे आलेले आहेत ते पुरावे तुमच्या सर्वांसमोर त्या ठिकाणी आम्ही आणू. ज्युडिशियल मागणी केलेली आहे. अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भात अद्याप 5-6 महिने झालेले आहेत तरी देखील काय होत नाही. अजितदादांचा आता जयंती उत्सव येणार आहे, तो पक्ष साजरा करतोय, परंतु त्यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी करणं हे पक्षाला विसर पडलेलं आहे. पक्षातले नेते म्हणजे अजितदादांच्या पक्षातले नेते, आमदार व त्याच्याचबरोबर त्यांचे प्रमुख खरंच अजितदादांच्या बाबतीत काय करतात हा खूप मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. विकासाला आम्ही गेलो सत्तेत, अरे पण तुम्हाला सत्ता ज्या नेत्यामुळे मिळाली त्या नेत्याला न्याय मिळावा यासाठी तुम्ही कधी प्रयत्न करणार आहे. एकदा सीबीआयला ही एन्क्वायरी देण्यात यावी यासाठी तुम्ही पत्र दिलं, सत्तेत असून तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागलं. म्हणजे याच्यात तुमची लायकी त्या ठिकाणी कळते. आणि हे होऊन सुद्धा अजूनपर्यंत तुम्ही त्या बाबतीत काहीच करत नसाल आणि जयंतीनिमित्त एखादा कार्यक्रम घेत असाल म्हणजे हे कुठं ना कुठेतरी फक्त दिखावापणा या अजितदादांच्या पक्षाच्या माध्यमातून केला जातोय असं आमचं मत आहे. आम्ही म्हणालो होतो पुणे रिंग रोडला नाव अजितदादांचं देण्यात यावं, अजितदादांचं स्मारक तिथं करण्यात यावं. पण त्या बाबतीत कुठं काय पाठपुरावा झालाय का, नाव दिलं गेलं का? पुण्यामध्ये अजितदादा अनेक वर्ष पालकमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे तिथं एलिव्हेटेड रस्ते असतील या सगळ्या मागण्या आम्ही केल्यात. मग तुम्ही या सरकारमध्ये राहून काय फक्त भजी टळताय का तुम्ही फक्त झोपलाय का फक्त भ्रष्टाचारच तुम्हाला करायचा आहे का? तुमच्यातले काही जण या वेगळ्या वेगळ्या कुठल्या तरी स्कॅम मध्ये अडकलेत
त्यांना तिथं वाचवायचं, जेलमध्ये जाऊन द्यायचं नाही. म्हणून तुम्ही सत्तेत आहात का? आणि जर तुम्ही तुमच्या नेत्यालाच न्याय देण्यासाठी प्रयत्न करू शकत नसाल तर मग सामान्य लोकांना, सामान्य कार्यकर्त्याला कधी न्याय देणार असा प्रश्न या सत्तेत असणाऱ्या अजितदादांच्या पक्षाला तिथं करतो. आणि भाजप बरोबर मी काहीच बोलत नाही, कारण भाजपचे नेते फक्त माणूस जिवंत असेल तर हा व्यक्ती आमचा मित्र आणि माणूस गेला तो कोण तो, अशी भाजपची भूमिका असते. काल आमदारांनी, राष्ट्रवादी अजित पवारांच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. खरं तर सातत्यानं अजित पवारांचा मृत्यू हा गूढ बनत चाललेला आहे. ते गूढ उकलायचं सोडून अजित पवारांनाच विविध पुरस्कार द्यावे अशी मागणी केली जाते. त्यांच्या मृत्यूची खोलात चौकशी केली जात नाहीये. सगळे दबलेले आहेत. कुठं ना कुठं तरी अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल लोकांना शंका वाढत चाललेली. आम्हाला तर शंका आहेच, पण याच्यावर पडदा टाकण्यासाठी मग कुठेतरी दादांना हा अवॉर्ड दिला पाहिजे, तो अवॉर्ड दिला पाहिजे, अवॉर्ड दिला पाहिजे. वर्षभर थांबू आपण त्या अवॉर्डसाठी. महत्वाचं काय, अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल ज्या काय आपल्याला शंका आहेत त्याचं कुठे ना कुठे निरसन झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पण हा विषय डायव्हर्ट करण्यात यावा म्हणून कुठेतरी अवॉर्ड बद्दल तिथं चर्चा केली जाते असं मला वाटतं. मला असं वाटतं की अवॉर्ड जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू, आंदोलन करायचं झालं तरी करू. पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जी सीबीआयला इन्क्वायरी तुम्ही देणार होता त्याचं काय झालं. आणि जर सीबीआय काम करणार नसेल तर ज्युडिशियल इन्क्वायरी करायला काय हरकत आहे. त्यामुळे इथं म्हणजे भाजपमध्ये असणारे काही प्रमुख नेते अजितदादांचा तपास योग्य दिशेने जाऊ नये यासाठी प्रयत्न करत होते असं मला वाटत होतं. ते तर आहेच, पण अजितदादांच्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा या विषयामध्ये तपास झाला नाही पाहिजे अशी कुठेतरी त्यांची भूमिका हे कुठे ना कुठेतरी आता स्पष्ट होत चाललेलं आहे. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे लांबवर जाण्याची शक्यता आहे, कारण का राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आहे त्याची अंमलबजावणी पुढे जाण्याची शक्यता आहे, कारण का आयकर विभागाकडे राज्य सरकारने वेळ त्यांना द्यावी 5-7 दिवसांची. मी सरकारला म्हणतोय अजून 10 दिवस घ्या, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाली जी तुम्ही कर्जमाफी योजना आणलेली आहेत 2019 ही अट काढा. रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याला 50,000वरून 1 लाख रुपये द्या आणि त्याच्यामध्ये असणारी अट 25, 26 आणि 26, 27ची ती त्याच्यामधून काढा आणि 10 दिवसानंतर ही तुम्ही योजना लागू करा. पण या अटी न काढता तुम्ही जर सगळ्या गोष्टी फक्त पुढे पुढे तिथे ढकलत चाललेला आहात त्याचे 2 अर्थ निघतात. एक तर तुमच्याकडे आकडाच नाहीये, तुम्हाला माहितीच नाही शेतकऱ्याला खरं कर्जमाफी त्या ठिकाणी किती देणार जाणार आहे. नाही तर दुसरा विषय, मुद्दामून तुम्ही ती पुढे ढकलत आहात जेणेकरून तुम्हाला आता पैसे द्यावे लागणार नाहीत. मुशी कचरा डेपोच्या प्रकरणामध्ये पालकमंत्री अद्याप त्या ठिकाणी भेट दिली. तिकडं पोलीस मागे जात आहे, पालकमंत्री मात्र जात नाही. त्यामुळे एक तर अजितदादा पवार आज असले असते, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये ती घटना घडली असती ज्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झालाय नाही तर अजून काय, तर दादा तिथं लगेच गेले असते. आणि पुणे जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अधिवेशन सोडून अजितदादा हे पिंपरी चिंचवडला जिथं ते ढीग जो कचऱ्याचा ढीग आहे तो पडून काही लोक तिथं दबलेले आहेत तिथं लगेचच्या लगेच तिथं गेले असतील, रात्री सुद्धा तिथं गेले असते आणि अधिवेशनला म्हणले असते 1 दिवस अधिवेशन राहिलं तरी चालेल, पण लोकच अडचणी ते तिथं मला जाणं हे महत्वाचं आहे. आता याच्यात सुनेत्रा काकी का नाही गेले हे मला सांगता येणार नाही. महाजन साहेब गेले 2 दिवस राहिले, चांगली गोष्ट आहे. अरे पण जाऊन तिथं प्रॉब्लेम कुठे सुटतोय, अजून 4 लोकांना बाहेर काढण्यात आलेलं नाही. एक तर याच्यात आमचा प्रश्न आहे, हा ढीग वाढत कसा गेला, त्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले, कोण त्याच्या मागे, कोण त्याच्यातून पैसा खाते. जी बिल्डिंग 1.5-2 वर्षापूर्वी तुम्ही बांधता त्या कचरा पडल्यामुळे अख्खी बिल्डिंग भुईसपाट होत असेल तर त्याच्या मागे कोण कोण आहे याच्या खोलामध्ये आम्ही तिथे जाणारच आहे. अधिवेशन लगेच सुटलं तर मी स्वतः तिथं जाऊन या सगळ्या विषयाकडे तिथे लक्ष देणार आहे. पण आम्हाला तिथून आता फोन यायला लागलेले आहेत की अजून लोक बाहेर निघत नाहीत, महानगरपालिकेकडनं अजून त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने जलद गतीने काम करायला पाहिजे ते केलं जात नाही. त्यामुळे या विषयामध्ये खोलात जाण्याची जरूरत आहे, पण नेते तिथे जात नसतील तर हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे. टायगरची चर्चा सुरू असताना ऑपरेशन तुतारीची चर्चा देखील सुरू झालेली आहे.
ती फक्त चर्चा आहे. आमचा पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये एनडीएमध्ये जाणार नाही. त्याच्याचबरोबर आम्ही काँग्रेसमध्ये सुद्धा विलीन होणार नाही. आम्ही आज या सामान्य लोकांची भूमिका घेत महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे यासाठी आम्ही संघर्ष करत राहू असं आमच्या पार्टीचं म्हणणं आहे, आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अफवा आहेत असं मला इथं वाटतं. परवा शरद पवार साहेब आले होते त्यावेळेस सरसकट कर्जमाफीची मागणी केली होती. आमदार विनोद निकोले यांनी पण त्या कर्जमाफीच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आणि शर्ती रद्द करा यासाठी निदर्शने केली. आज अंतिम आठवड्यात प्रस्ताव पण आहे. या सरकारने ही जी योजना आणली ते कर्जमाफीची नसून कर्ज वसुलीची योजना आहे. अनेक दिवस झाला आम्ही याच्यासाठी संघर्ष करतोय. 2 मोठे आंदोलनं आम्ही केली. अधिवेशनात काल सुद्धा आम्ही मुद्दा मांडला. आज आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्री साहेब उत्तर देत असताना आम्ही जे जे काही मुद्दे तिथं मांडलेले आहेत ते मुद्दे समजून घेऊन या अटी काढतील अशी आपण अपेक्षा ठेवू. 8 तारखेला प्रवीण परदेशींबरोबर आमची बैठक होती. त्यांना कोणाचा फोन आला मला माहीत नाही. ते तिथून निघून गेले, बैठकीला आले नाहीत. जर ज्या कमिटीने हा प्रस्ताव सरकारला दिला त्याचे प्रमुख आमच्याबरोबर बैठक ठरवतात येत नाहीत याचा अर्थ आम्ही काय काढायचा. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. आज मुख्यमंत्री साहेब आमच्या प्रस्तावाला उत्तर देत असताना त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये आम्ही या अटी काढतोय हे तिथं सांगितलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आता हे समजावं लागेल की या सरकारने कर्ज वसुली योजना आणली आणि सामान्य शेतकऱ्याला तिथं केळ हे दाखवलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं म्हणजे परवा शरद पवार आल्यामध्ये तेव्हा शिंदे यांची भेट झाली. संजय राऊतांनी पण टीका केली त्यांच्यावर. विश्वासार्हता गमावली यामुळे शरद पवार साहेबांची. एक तर संजय राऊत साहेबांनी कुठेतरी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. त्या दिवशी आपण जर बघितलं तर पवार साहेब इथं का आले होते तर महाराष्ट्र कर्नाटकाचा सीमेचा प्रश्न होता. माजी मुख्यमंत्र्यांना तिथं बोलवण्यात आलं होतं आणि पवार साहेबांनी त्यांच्या काळामध्ये हा प्रश्न 99% सोडवला होता. 1% हा प्रश्न राहिला. तो सुद्धा काही सामाजिक तिथले पदाधिकारी कार्यकर्ते होते, काही संघटनेचे, त्यांच्या अधिकच्या मागण्या आल्यामुळे तो विषय तिथं प्रलंबित पडला. नाही तर हा जो भाग आहे जो कर्नाटकात आहे तो आपल्या महाराष्ट्रात आला असता. मग पवार साहेब त्या बैठकीला जेव्हा आले तेव्हा तो विषय त्यांनी घेतलाच. त्याच्याचबरोबर शिक्षक जे आता आंदोलन करतायत आता आझाद मैदानला तोही मुद्दा घेतला आणि MPSC विद्यार्थ्यांचा मुद्दा घेतला. पवार साहेबांना चालत असताना बऱ्याच वेळा त्रास होतो. त्यामुळे काही आमदारांनी त्यांना म्हणजे आमच्या पक्षातल्या आमदारांनी सांगितलं साहेब आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. आणि मग तिथं कुठं बसायचं तर जवळचं कार्यालय हे एकनाथ शिंदे साहेबांचं होतं. पवार साहेब हे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री आहेत. आणि पवार साहेबांसारखा मोठा जो देशातला सगळ्यात मोठा आणि सिनियर व्यक्ती नेता जर आपल्या अधिवेशनामध्ये तिथं आला असेल, या परिसरामध्ये आला असेल तर मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, नेते, आमदार हे त्यांना भेटायला येतात. त्यामुळे तुम्ही या दृष्टिकोनातून म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत नाही ही आपली संस्कृती आहे की मोठा नेता आला तर त्याला भेटायचं, सत्कार करायचं. त्यामुळे संस्कृतीच्या अँगलनी बघणं हे जास्त महत्वाचं आहे. पण ठीक आहे, त्यांनी टीका केली, ती टीका योग्य नाही हे मात्र या ठिकाणी मी सांगतो. समजून घेऊन भूमिका मांडणं हे जरा जास्त योग्य ठरू शकलं असतं. नक्कीच राऊत साहेबांचा आम्हाला आदर आहे, पण साहेबांच्या बाबतीतली ही जी प्रतिक्रिया आहे ती कुठं ना कुठंतरी मला असं वाटतं चुकीची आहे. बोलो गद्दारांना प्रतिष्ठा दिली आणि समजा अजित पवारांचे जे आमदार आहेत ते आमच्यासोबत आले, त्यांच्यासोबत आम्ही अशा बैठका करणार नाही असंही ते म्हणाले. गद्दारांना प्रतिष्ठा दिली आहे पवारांची असं ते म्हणाले. हे बघा, पवार साहेब जेव्हा या परिसरामध्ये आले होते त्यांना माहिती आहे या परिसरामध्ये आल्यानंतर इथे असणारा प्रत्येक व्यक्ती हा महाराष्ट्राची भूमिका मांडत असतो. मंत्रीपद हे एक संविधानिक पद आहे. व्यक्ती कसाही असला तरी त्या पदाला महत्व असते. आता जे एकनाथ शिंदे साहेब आहेत ते माजी मुख्यमंत्री आहेत आणि आता UD आणि वेगळ्या विभागाचे ते मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नसलं तरी नक्कीच त्याला एक महत्व आणि गरिमा आहे. मग एक अशी व्यक्ती विनंती करत असेल की माझ्या कार्यालयामध्ये आपण या, तुमचा मी सत्कार करतो, तेव्हा पवार साहेबांनी त्या गोष्टीकडे बघत असताना त्या पदावर असणारा व्यक्ती आपल्याला विनंती करतोय
त्या पदाची गरिमा ठेवावी म्हणून पवार साहेबांनी सत्कार त्या ठिकाणी घेतला असावा. त्यामुळे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघता ते सुद्धा महत्वाचं आहे. राऊत साहेबांनी या विषयाकडे बघत असताना राजकीय दृष्टिकोनातून बघितलं, पण पवार साहेबांनी बघत असताना एका परंपरेच्या विषयातून बघितलं. हा या दोघांमधला फरक आहे. तीन आठवड्याच्या या अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, मजुरांना, कॉमन मॅनला नेमकं काय मिळालं हा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? या सरकारकडनं सामान्य लोकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं असेल तर हे मिळालं, म्हणजे ठेंगा मिळालाय. शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, शिक्षकांना न्याय मिळाला नाही, महिला सुरक्षेचा जो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. जे आमचे लाखो कॉन्ट्रॅक्टर, ज्यांचे लाखो कोटी रुपये हे सरकारकडे प्रलंबित आहेत, अशा लोकांना सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. मुंबईकर पाण्यामध्ये आहेत, विरारकर पाण्यामध्ये आहेत, कोकण पट्टा नाशिकपर्यंत हा सगळा अतिवृष्टीमुळे अडचणीत आहे. त्यांना सरकारकडनं कुठेही आश्वासित करण्यात आलेलं नाही काय मदत करणार आहे. आणि जो 70% महाराष्ट्राचा भाग आहे अजून पाऊस पडलेला नाही, त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे हे त्या ठिकाणी सांगितलं नाही. त्यामुळे या सरकारकडनं मला असं वाटतं या अधिवेशनाला त्यांनी ड्युरेबिलिटी टेस्ट या अनुषंगाने बघितलं असावं आणि काय दिलं तर ठेंगा दिला या आपल्या राज्यातल्या लोकांना या सरकारकडनं, हे मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी आपल्याला बोलावं लागेल. पृथ्वीराज चव्हाण म्हणत मराठी समजतो. पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत की या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच, म्हणजे तुमची विलिनीकरणाची चर्चा आणि इतर गोष्टी सुरू असतानाच ते म्हणत आहेत की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार हे कुठेतरी एका वेगळ्याच म्हणजे परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात, कुठेतरी त्यांच्यावरती अस्वस्थ जाणू लागले. हे बघा, सगळ्या खासदारांची इच्छा असते विकास व्हावा, पण आजची लढाई ही विकासापेक्षा विचाराची आहे. सत्य हे महत्वाचं आहे, नैतिकता ही महत्वाची आहे. आमचा पक्ष हा विचारावर उभा राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे इथे असणारे आमदार आणि खासदार नक्कीच विचाराबरोबर राहतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. नैतिकता ही महत्वाची असल्यामुळे आणि आज लोकांमध्ये असणारी जी भूमिका आहे ती या सरकारच्या विरोधात आहे. सामान्य लोक म्हणतायत जे हे सगळे नेते, नाही तर जो पक्ष आहे म्हणजे भाजप, तो मंदिरामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करू शकतो, तर या पक्षाची नैतिकता आज राहिलेली नाही. त्यामुळे जो मंदिरात भ्रष्टाचार करणारा पक्ष नाही तर जो विचार आहे याच्याबरोबर आमचे आमदार आणि खासदार जातील असं आम्हाला तरी वाटत नाही. मुझे नहीं लगता कोई दबाव है, लेकिन डेफिनेटली दिल्ली से या महाराष्ट्र से हमारे जो सांसद है, एमपीज है, उनको कांटेक्ट हो सकता है या हो गया होगा. लेकिन कुछ भी होने के बाद हमारे लोग जब डिलिमिटेशन कायदा का मतदान होगा तब वहां पे उपस्थित रहेंगे और वो डिलिमिटेशन कायदा के खिलाफ वहां पे वोटिंग करेंगे. ऐसे कोई भी आपको केस नहीं दिखेगा जहां पे वो एब्सेंट है या नेगेटिव वोटिंग, वो डिलिमिटेशन के बारे में, मतलब डिलिमिटेशन के फेवर में कोई वोट करने वाला आपको हमारा एमपी वहां पे नहीं दिखेगा. पृथ्वीराज चव्हाण बहुत ही जिम्मेदार नेता है, राज्य के पूर्व मुख्यमंत्री रहे हैं, लेकिन इस तरह का बयान उनकी तरफ से आना, आप इसे गंभीरता से नहीं ले रहे? देखो, उन्होंने जो कहा उसमें एक बात उन्होंने जो कहा डेफिनेटली एक दबाव होगा. आज दबाव किसके ऊपर नहीं है. मैं इस सरकार के खिलाफ बोल रहा हूँ. कल परसों मुझे पोल्यूशन की नोटिस वहां पे आई और आगे जाके कुछ न कुछ तो नोटिस वहां पे आएगी, तो दबाव मेरे पे ऊपर भी है. तो कहां पे मैं झुका. वैसे एमपीज के ऊपर और एमएलएज के ऊपर भी दबाव होगा. मैं ये कह रहा हूं कि इतना दबाव डालने के बाद भी हमारे एमपीज और हमारे एमएलएज, ये जो सरकार है भाजपा की या उनकी जो पावर है, उनके सामने हम कभी भी नहीं दबेंगे. क्योंकि आज इस दुनिया में, इस देश में और इस राज्य में जो चर्चा है वो इस सरकार के खिलाफ है. काम करने के बारे में या इंफ्रास्ट्रक्चर के बारे में ये सरकार का परफॉर्मेंस बहुत खराब है. उसी के साथ लोगों का प्रामाणिक मत है कि अगर ये सरकार के जो नेता है, उनके पास वाले जो संगठन है वो मंदिर में भी पैसा खा सकते हैं, तो इनकी नीयत बहुत खराब है. और ऐसे लोगों के साथ या ऐसे पक्ष के साथ हमारे एमपीज और हमारे एमएलएज नहीं जाएंगे, ऐसे हमारा विश्वास है.